बुधवारच्या आठवडे बाजारात वडिलांसोबत आलेल्या एका 19 वर्षीय युवक नंदलाल उर्फ सूरज जगतकुमार दास या युवकाला धक्का लागल्याच्या कारणावरून वाद घालत कुरापत काढून म्हसोबा महाराज पटांगणावर 6 ते 7 जणांनी चाकूने भोसकून ठार मारल्याची घटना सायंकाळी घडली। या घटनेने पंचवटी परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे। पंचवटी भागातील सीता गुफा येथे राहणारा नंदलाल हा त्याचे वडील जगतकुमार दास त्यांच्यासोबत बाजार करण्यासाठी आला होता। यावेळी गर्दीत धक्का लागला। यावरून ओळखा आणि कुरापत अडक त्याच्याजवळ असलेला चाकू नंदनलाल याच्या पोटात भोसकला। खोलपर्यंत वर्मी घाव लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला। यावेळी त्याच्या वडिलांनी आरडाओरड करत नागरिकांना मदतीसाठी बोलावून घेतलं। यावेळी तातडीने त्यास शासकीय जिल्हा रुग्णालयात नागरिकांच्या मदतीने दाखल केलेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी नंदलाल यास तपासून मृत घोषित केले। पंचवटी पोलीस ठाण्यात वडिलांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। जगत रामविलास दास हे सीतागुंफाजवळ येथे राहत होते। त्यांचा मुलगा आणि ते पावणे 8च्या सुमारास गाडगे महाराज पुलाखाली भाजी आणण्यासाठी गेले होते। तेथे एकमेकांचा धक्का लागला। तिथे शेजारी त्या 3-4 मुलांचा यांचा वाद झाला आणि त्या वादामध्ये त्यांच्या मुलाला एकाने चाकू मारला। त्याच्यावरून त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते घेऊन गेले होते आणि मुलगा नंदलाल उर्फ सूरज दास हा मयत घोषित केलेला आहे डॉक्टरांनी। त्याच्यावरून आम्ही आता फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम करत आहोत। नाही, अजून आरोपींचा शोध चालू आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।